मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ थोडासा कदाचित 3 ते 4 मिनिटाचा असेल, पण हा तुमच्या व्यवसायाच्या आणि कुटुंबाच्या दृष्टीने थोडासा महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणूनच मी जास्त वेळ घेतो. वेकअप आणि स्केलअप या निमित्ताने मी वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमाने आपल्याशी कम्युनिकेशन साधतच असतो. मागच्या कित्येक वर्षाच्या ट्रेनिंग्समध्ये एक गोष्ट आमच्या जी लक्षात आली, त्याविषयी मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. आणि विषय असा आहे की मी काल एक विषय तुमच्यासमोर मांडला होता की तुमचं नेक्स्ट जनरेशन तुमच्या व्यवसायामध्ये खरंच इंटरेस्ट घेणार आहे. त्याच्या अगोदरचा एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो आणि जो मला आज आमच्या ट्रेनिंग्समध्ये बऱ्याच वेळा एन्काउंटर करायला मिळाला आहे किंवा व्यावसायिक हा फार रिझर्वड पद्धतीने त्याविषयी बोलत असतो, तो म्हणजे व्यावसायिकाचे त्याच्या स्पाऊसशी असलेले संबंध. ते खरंच पॉवरफुल आहेत का? बऱ्याच जणांचा हा पॉवर लॉस कुठे असतो की त्याचा फायनान्स हा त्या लेवलला वर्क नाही करत ज्या लेवलला त्यांनी ठरवलेलं असतं. आणि त्याचं मुख्य कारण असतं की त्याचा व्यवसाय जो त्यांनी एवढ्या उमेदीने उभा केला आहे त्याला तेवढा पैसा देत नाही जेवढा त्याला तो मिळवायला हवा. त्याचा परिणाम अर्थातच त्याच्या स्पाऊसवर होतो, फॅमिलीवर होतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुमचा व्यवसाय आणि तुमचं कुटुंब हे एकत्रच आहे. जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय उभा केला आहे, भलेही तुम्ही त्यांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका, जे की बहुतेक व्यावसायिक करतात. आपल्या कुटुंबियांना आपल्या व्यवसायात कुठल्याही प्रकारे इन्व्हॉल्व नाही करत. इनफॅक्ट त्यांना काही माहितीच नसते. त्यांना एकच गोष्ट ते सांगत असतात की डोंट वरी, तुला काय पाहिजे ते सांग, मी तुला मिळवून देईन. पण तसं खरंच होत नाही, कारण हळूहळू तुमच्या लक्षात येतं की माझा व्यवसाय मला पाहिजे तेवढा पैसाच देत नाही. मग मुलांची कुचंबणा व्हायला लागते. फॅमिली सुरुवातीला कुरकुर करते आणि हळूहळू त्या कुरकुरीचं रेझिग्नेशनमध्ये रूपांतर होतं आणि ते दुर्लक्ष करायला लागतात. मी तुम्हाला म्हणालो ना, मागच्या अनुभवातून बऱ्याच व्यावसायिकांचे त्यांच्या कुटुंबात पॉवरफुल संबंध नाही आहेत, तुमचा व्यवसाय किती मोठा असला तरी. पत्नीशी चांगले संबंध नसतील तर मुलांशी संबंध आपोआप बिघडायला लागतात, कारण मुलं आणि घर हे हळूहळू तुमच्या प्रॉब्लेम्सविषयी दबक्या आवाजात आपापसात चर्चा करायला लागतात. त्यांना हे कळत नाही की यांची नेमकी समस्या काय. इतक्या वर्षामध्ये हे बिझनेस करतायत, इतक्या वर्षापासून यांचा व्यवसाय चालू आहे, फायनान्शियल फ्रीडम का नाही अचीव झालं. मित्रांनो, याचं कारण एकच आहे की व्यवसाय हा व्यवसायासारखा केलेलाच नाही आहे. व्यवसाय हा फक्त एक नोकरी निर्माण केल्यासारखा केलेला आहे. त्याच्या सगळ्या ॲस्पेक्ट्सवर काम केलेलं नाही आहे. व्यवसायावर कामच झालेलं नाही आहे. तुम्ही फक्त जाऊन काम करताय तिथे. मुळात व्यवसाय का निर्माण करायचा हेच विसरून गेलेलो आहोत. व्यवसाय यासाठी निर्माण नाही करायचा की आपल्याला कुठेतरी कामाला जायचं आहे म्हणून, जे की बरेचसे लोक करतात. व्यवसाय यासाठी निर्माण करायचा आहे की तो विकता आला पाहिजे, त्याची इक्विटी करता आली पाहिजे, त्या व्यवसायामध्ये लोकांनी गुंतवणूक केली पाहिजे, किंवा तुम्ही त्याचे समभाग विकू शकले पाहिजे, ब्रांचेस काढू शकले पाहिजे, फ्रँचाईज मॉडेलमध्ये जाऊ शकले पाहिजे. हे न करता आपण एकच ठिकाणी सगळी मेहनत घेत बसतो, तिथंच सगळा जीव लावतो. तो न पैसा देतो न वेळ, आणि कुटुंब पण दुरावलेलं असतं. विचार करून बघा.